हॅलो एव्हरीवन, आय एम लक्ष्मण काळे. तर आजचा टॉपिक असणार आहे जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट. रिअल इस्टेटमध्ये जॉईंट व्हेंचर म्हणजे लँड ओनर आणि डेव्हलपर एकत्र येऊन एक प्रोजेक्ट करतात, त्याला जॉईंट व्हेंचर म्हणतात. आता लँड ओनर त्यामध्ये त्याची लँड देतो आणि डेव्हलपर जो आहे तो त्याचे इन्व्हेस्टमेंट, अप्रुव्हल्स आणि कन्स्ट्रक्शन करून देतो. जॉईंट व्हेंचर कन्सेप्ट इज क्वाईट गुड, बट रिस्क कुठं आहे? तर रिस्क आहे, जर डेव्हलपर फायनान्शियली स्ट्रॉंग नसेल तर प्रोजेक्ट डिले होऊ शकतो. जर ॲग्रीमेंट जर क्लिअर असेल तर प्रॉफिट शेअरिंग जे आहे ते त्यामध्ये डिस्प्यूट होऊ शकतात, आणि जर अप्रुव्हल नसतील तर लिगल इश्यूज होऊ शकतात. तर आता याचे निगेटिव्ह पॉईंट झाले, तर पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत? तर पॉझिटिव्ह पॉईंट आहे, दोन वेगवेगळे लोक येऊन एकत्र काम करतात आणि एक बिझनेस सेटअप करतात. हे जॉईंट व्हेंचर एक प्रोजेक्ट विकतात, तर ते एक प्लस पॉईंट आहे, ज्यामध्ये त्याच्या लँडला पण एक सर्टन व्हॅल्यू येऊन जाते आणि जो पण कोणी बांधणारा डेव्हलपर आहे त्याला एक सर्टन प्रॉफिट मार्जिन भेटून जातं. या दोघांमध्ये जर स्ट्रॉंग ॲग्रीमेंट असेल तर जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट हे खूप प्रॉफिटेबल बिझनेस क्रिएट करू शकतात. जॉईंट व्हेंचर हे रिस्की नाही आहे, पण रॉंग पार्टनर चूज केलास तर जॉईंट व्हेंचर नक्कीच रिस्की होऊ शकतो. थँक्यू.